संतोष देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय देण्यासाठी संभाजीनगरमध्ये आता जन आक्रोश मोर्चा सुरू झालेला आहे। त्याची ताजी अपडेट जाणून घेऊया। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। कृष्णा, मोर्चामध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे, कुठून सुरू झाला आहे हा मोर्चा, कुठपर्यंत पोहोचणार आहे? कृष्णा, पाहतो देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशीय कुटुंबीय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याला अभिवादन करतायत। दोन्ही कुटुंब या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर हे दृश्य आहेत क्रांती चौकातील आणि या ठिकाणी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता हे पूजन केलं जात आहे आणि काही वेळातच या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात देखील होणार आहे। आता आपण पाहिलं तर अंबादास दानवे आहेत, आमदार सतीश चव्हाण आहेत, माजी खासदार इम्तियाज जलील आहेत आणि इतर काही नेते इथे पोहोचणार आहेत। म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील पोहोचलेले आहेत, त्यांची मुलगी पोहोचलेले, सूर्यवंशी कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होईल। आता मी दुसरा या ठिकाणी दृश्य तुम्हाला दाखवतो। हे मोर्चाची दृश्य आहेत आणि काही वेळात या मोर्चाला देखील सुरुवात होईल आणि आत्ताची ही जी दृश्य आहेत ही क्रांती चौकातली आहेत आणि त्यानंतर हा मोर्चा सिटी चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचेल आणि त्या ठिकाणी समारोप होईल। आता सुरेश धस त्याचबरोबर जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये पोहोचणार असल्याचं सांगितलं जातंय। आज नेमके ते काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अश्विन, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।